नमस्कार. आज पुस्तक आणलं आहे चीपर बाय द डझन. फ्रँक गिलब्रेथ आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ या दोन भावा-बहिणींनी आपल्या आईवडिलांच्या आठवणीच्या स्वरूपातल्या असं संकलन केलेलं पुस्तक आहे, ज्याचा मराठी अनुवाद मंगला निगुडकर यांनी केला आहे. ह्यामधले जे मुख्य पात्र आहे फ्रँक गिलब्रेथ सिनियर आणि त्यांच्या मिसेस लिलियन, या दोघांच्या सुमारे 100 वर्षापूर्वीच्या आठवणी आहेत. स्वतः फ्रँक गिलब्रेथ सिनियर हे इंजिनियर होते. लिलियन गिलब्रेथ या मानसोपचार तज्ज्ञ होत्या. या दोघांनी ठरवून 12 मुलं त्यांना झाले आणि त्या 12 मुलांचं संगोपन त्यांनी कसं केलं, कशी शिक्षण पद्धती घरामध्ये अवलंबली, ज्या कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कुशलतेने कामे कशी करावीत ह्याचं संशोधन ते करत होते. आणि ते करता करता त्यांनी काही फिल्म्स तयार केल्या त्या मुलांवर प्रयोग करता करता, ज्या त्या काळी अमेरिकेमध्ये चित्रपटगृहात शाळेमध्ये दाखवल्या जात. खूप वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं शिक्षण पद्धती होती. तुम्हाला ते पुस्तक वाचता येईलच लक्षात. यामध्ये पॅराग्राफ आहे, डॅडी फिरतून आले. मग मी ती 1 दिवसाची का असेना की कंपाऊंडमध्ये शिरताना एक ठराविक सुराची शिळ घालत. ही शिळ वाजली की आम्ही हातात असलेलं काम टाकून दिवाणखान्यात गेलं पाहिजे असा दंडक होता. हा दंडक मोडल्यास त्याचे परिणाम भोगावे लागे. शिळेच्या पहिल्या सुराबरोबर घराच्या कानाकोपऱ्यातून गिलब्रेथ कुटुंब धावत येई. असली शिळ डॅडी पुष्कळ वेळा वाजत. तेव्हा संबंध कुटुंबाला एखादी महत्त्वाची सूचना किंवा निवेदन करायचे असेल, तेव्हा ते अशी शिळ वाजवे. कधी कधी जर वडिलांना अगदी कंटाळा आलेला असला व आपल्या अपत्यांबरोबर गमतीने वेळ घालवावा असं वाटे, तेव्हाही डॅडी अशी शिळ घालत. आपले 13 माणसांचे कुटुंब किती थोड्या वेळामध्ये एकत्र जमू शकते हे पाहुण्यांना दाखवण्याच्या उद्देशाने पण शिळ वाजत. अशा वेळेला डॅडीच्या खिशात स्टॉपवॉच असायचे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. भाषा अत्यंत साधी आणि समजेल अशी आहे, म्हणून हे पुस्तक मला असं वाटतं की वाचावं हे सगळ्यांनी, जर वाचलं नसेल तर. आणि फार सुरेख पुस्तक आहे. ह्याच्यावर सुद्धा आपल्या मराठीमध्ये सुद्धा एखादा मूवी आला तरी छान होईल. नक्की वाचावं हे पुस्तक.